श्री दत्तगुरूंच्या 24 गुरूंपैकी 18वे गुरु बालक. निर्मळतेत दडलेलं परमज्ञान. दत्तगुरू एका गावातून प्रवास करत होते. जगाच्या कोलाहलापासून दूर, साध्या घरांच्या मधोमध. ते चालत असताना अंगणात खेळणाऱ्या छोट्या बालकाकडे त्यांचं लक्ष गेलं. त्या बालकाच्या चेहऱ्यावर निष्पाप आनंद होता. कसलाही मोह नाही, भीती नाही, अपेक्षा नाही. तो मातीमध्ये खेळत होता. कधी हसत, कधी पळत, कधी चुकून पडत, पण पुन्हा उभं राहून खेळायला लागत होता. तो क्षण दत्तगुरूंना थांबवून गेला. त्या बालकात एक गहन सत्य दडलं होतं. बालक झाला दत्तगुरूंचा 18वा गुरु. बालक, निर्मळतेचं, निरागसतेचं ज्ञान. दत्तगुरूंनी त्या बालकाकडे पाहिलं आणि जाणलं, मन जितकं शुद्ध तितकं विश्व सहज समजतं. बालकाच्या मनात नव्हतं द्वेष, राग, तुलना, अहंकार, मत्सर काहीही नाही. त्याचं हसू अचानक यायचं, रडणंही अचानक यायचं आणि दोन्ही क्षणात संपायचं. तो भूतकाळ धरून बसत नव्हता आणि भविष्याची चिंता करत नव्हता. तो फक्त त्या क्षणात जगत होता आणि आत्ताच्या क्षणात राहणं हे सर्वोच्च तप आहे. दत्तगुरूंना मिळालेली शिकवण म्हणजे त्या बालकांनी दत्तगुरूंना काही गहिऱ्या गोष्टी शिकवल्या. निर्मळ मनाने सत्य दिसतं. अहंकार धूसर करतो, पण निरागसता स्पष्ट करते. भावना आल्या तर त्या अनुभवा, पण धरून बसू नका. मुलं रडतात, पण क्षणात विसरतात. आपण मात्र वेदना वर्षानुवर्षे वाहतो. भूतकाळ मागे सोडा. बालक पडलं तरी पुढच्या क्षणी पुन्हा धावायला लागतं. प्रत्येक क्षण नवीन आहे. बालकाला काल नसतो, त्याचं जगणं म्हणजे आत्ता. यातून आपल्यासाठी धडा म्हणजे मोठं होताना आपण सगळं शिकतो, पण निर्मळ राहणं विसरतो. कितीही ज्ञान मिळवलं तरी मनात भीती, राग, तुलना, अपेक्षा यांचं ओझं वाढतं आणि ते ओझंच आपल्याला स्वतःहून दूर नेतं. जीवन हलकं करायचं असेल तर बालकाकडून शिकावं. हसू मनापासून, दयाळू व्हा सहजपणे आणि प्रत्येक दिवस नव्या पानासारखा जगा. निर्मळता हीच सर्वोच्च साधना. जिथं मन निष्पाप होतं तिथं देवाचा वास असतो.